हे काय आहे? थोड्या वेळापूर्वी पुष्पगुच्छ होता. मग आता त्याचं हे असं काय झालं? आता जे होऊन गेलंय त्याबद्दल बोलू नका हो. पुढे काय करायचं ते ठरवा. हे बघा, आपला एक प्लॅन फेल गेला असता तरी काही प्रॉब्लेम नाही. आपल्याकडे भरपूर प्लॅन. ओके यश ऐक ना, आता मी जाते. तू काय करणार आहेस? माझ्याकडे 101 फाडू जोक आहेत. असं जोक सांगते ना की नेहाताई हसलीच पाहिजे. नाही बघ गुड्डी, असं काहीतरी करू नको. जे काय करायचं ना ते आपण प्लॅन प्रमाणे करू. अरे तू माझ्यावर विश्वास ठेव ना. अगं तू सांगतोय तर ऐक ना जरा. तुम्ही त्याला समजायचं सोडून मला काय समजवताय? नेहाताई हसलीच पाहिजे एवढंच पाहिजे ना. मग तुमचं काम झालंच म्हणून समजा, नाहीतर मी नाव नाही लावणार गुड्डी. परी बाळा दार उघड. मी कामात आहे. नेहाताई काय करते? काम करते बाळा. का करतेस? का करते म्हणजे आवरावरी करायला हवी ना. मी नाही केली तर कोण करणार? पण मी काय म्हणते, तू अशी सॅड नको ना राहू. ऐक ना ऐक ना, मी तुला एक जोक सांगते ना, ऐक ना. 2 मुंग्या असतात, त्यांना झाडावर बसलेले असतात आणि ना तिथून एक हत्ती येतो. त्या मुंग्या आणि हत्त्यांची जाम खुन्नस असते. आणि मग काय होतं माहितीये, तो हत्ती जात असताना एक मुंगी त्या हत्तीच्या अंगावर पडते. मग दुसरी मुंगी काय म्हणते माहितीये? काय? चिरडून टाक त्याला, चिरडून टाक त्याला, चिरडून टाक. अगं अजून दुसरा एक जोक आहे. अजून ऐक ना, अजून एक दुसरा जोक आहे. दुसरा जोक जाम भारी आहे. 3 हत्ती असतात, ते पण झाडावरच बसलेले असतात. त्यातला एक हत्ती आहे ना, तो खाली पडतो. सांग का? सांग ना. कारण त्याचा पाय घसरतो. आणि दुसरा हत्ती आहे ना, तो पण खाली पडतो. सांग का? कारण त्याचा पाय त्याच्या पायाला बांधलेला असतो. कसलं भारी जोक सांगते मी. आणि तिसरा हत्ती आहे ना, तो पण खाली पडतो. सांग का? त्याला असं वाटतं आपण पडापडीचा गेम खेळतोय. कसलं भारी जोक सांगितलं. अगं अजून भारी जोक आहेत. ऐक ना, मला एक ऐकतच होतो ना आपण सगळे. म्हणजे मला तर गुड्डी हसूच आवरत नव्हतं. यु नो, त्याची माझ्या तोंडात कवळी नाही बसवलेली, नाहीतर हसता हसता ती कधी बाहेर आली असती ना मलाच कळलं नसतं. पण मला एक कळत नाही, ही जाताना हत्तीसारखी गेली होती, मग आता अशी मुंगी का झाली आहे? प्लीज ना यार, आता किती मस्करी करताय माझी. तिला जोक कळलं नाही तर मी तरी काय करणार ना. ती काय करणार ना. गबरे, आता पुढे काय करायचं यश? आता जे काही करायचंय ना, तुम्हा दोघांना करायचंय. म्हणजे मला असं वाटतं तुम्ही दोघं तिकडे जा आणि नेहासमोर भांडा. अरे पण आम्ही असे कधीच नाही भांडत. एक्झॅक्टली. ही गुड्डी तरी नेहमी जोक सांगते का? नाही. पण तिने प्रयत्न केला ना, तसंच मला माहिती तुम्ही भांडत नाही. आज तुम्हाला त्याचा प्रयत्न करायचा. असं खोटं खोटं भांडायचंय, पण असं भांडायचंय जेणेकरून नेहाच्या चेहऱ्यावर एक स्माइल येईल. पण त्याने काय होणार आहे? काल जे काय घडलं त्या धक्क्यातून तिला बाहेर यायला थोडीशी मदत होईल बस. हा, मग मी तयार आहे. मग मी पण तयार आहे. ठीक आहे ठीक आहे, आता बोलत बसू नका. ठरल्याप्रमाणे सगळं घडलं पाहिजे. ओके? हो. ऑल द बेस्ट काकू, ऑल द बेस्ट काका. नाही नाही, मला आता काही ऐकायचंच नाहीये पुढे. असं काय करते? मी काय बोलतोय ते ऐकून तरी घेशील का नाही? काय झालं बापू? अगं बघ ना ग, काही बोलायची सोयच नाहीये. ही काय वागायची पद्धत आहे का? हे बाय, मी तुझ्याबद्दल सुद्धा बोलू शकतो. म्हणजे दर वेळेला माझी चूक झाली की चूक, आणि तुझी चूक म्हणजे काहीच नाही, काहीच नाही. काही नाही. इतकी वर्ष मी यांचा संसार केला, पैन पै वाचवून घर चालवलं, याची काही कदरच नाहीये या माणसाला.
तुला जर माझ्याबद्दल एवढा सुद्धा आदर नाही ना तर मी तुझी कदर का म्हणून करायची सांग मला. पण मी म्हणते एखाद्या वेळेला झाली चूक, भाजी करपली तर एवढा बोलायला काय झालं तुम्हाला? मला सांग नेहा, असं होऊ शकतं की नाही की एखाद दिवशी आपण जातो बाजारात भाजी आणायला, कोबी आणायची म्हणून, हा, आणि त्या दुकानदाराकडे जातो, नेमकी त्याच्याकडे कोबी नसते. त्यात एवढं काय झालं? हो, भाजी करपली म्हणून म्हणतोय आपण. अरे पण मी कोबी आणलीच नाही, ते करपेल कशी? असं काय करताय तुम्ही? भाजी करपली म्हणून भांडतोय. बरं समजा करपली तर करपली, मला कोबी करपलेली आवडते हे तुलाही ठाऊक आहे का नाही? मग मी कशाला भांडू का? भांडतोय ना आपण. अरे आपण भांडतोय हे मला पण कळतंय, पण नेमकं कशासाठी भांडतो ते आठवत नाही ना. त्याचं काय तुला माहिती नाही ना? अरे हा, अरे म्हणजे नेहा हसावी म्हणून आपण भांडत होतो नाही का? काकू आता तुम्ही पण. धन्य आहात तुम्ही. यश, हे सगळं विसरल्यामुळे आपला हाही प्लॅन फसला. और काय सांगताय का जग्गो, ज्या वयात लोक बनारसच्या घाटाचा विचार करतात त्या वयात चक्क तुम्ही माळशेज घाटाचा विचार करताय. तुझ्यामुळे? माझ्यामुळे? आता मी काय केलं? आधी तू यश दुबईला जात असल्यास सांगितलंस, ऐकूनच होतं असं वाटलं. आता कुणाकडून काही इच्छा अपेक्षा करण्यात अर्थ नाही हे कळून चुकलं. देवा धर्मातच मन रमावं म्हणून सरळ घराबाहेर पडलो. पण काल तू यश परत आलं सांगितलंस. बर मग काय? अरे जगण्याचं पुन्हा कारण सापडले. मित्र पण होतेच बरोबर. त्याला म्हणाल तीर्थयात्रा कॅन्सल, चलो शिमला. वा, काय तुम्ही आजोबा गंमतच करता बुवा. अरे आयुष्य असंच असतं मित्रा, कधी कधी माणसासारखंच आयुष्य पलटी मारतं. यापुढे तुम्हाला यशच्या लव्ह स्टोरीच्या बाबतीत अपडेट करणार आहेस, कळलं? ओके. आणि मी तुला माझ्या वेगवेगळ्या डेस्टिनेशन बद्दल सांगणार आहे. ओके, परफेक्ट. आधी फोन ठेव, मला तुझ्याशी बोलत असायला वेळ नाही. अरे ओके, बाय. हॅपी जर्नी, हॅपी जर्नी जग्गो. बाय बाय. समीर, हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय चाललंय? काय नाही, सगळंच चालू आहे. रिक्षा चालू आहे, ऑटो चालू आहे, टॅक्सी चालू आहे, कॅब चालू आहे, आता तर फ्लाईटही चालू झाल्या, ट्रेन पण चालू आहे. आयुष्यात काय चाललंय? अच्छा, आयुष्यात काही नाही, काहीतरी थोडंसं नवीन आपलं, बाकी नॉर्मल. आपला यश दुबईहून अचानक परत कसं काय आला रे? आला असेल काय माहित नाही बाबा, पण आपल्यासाठी बरंच आहे ना. तुम्हालाही छान वाटलं असेल ना तो परत आला. एक्झॅक्टली, बघ ना, म्हणूनच मी किती आनंदात आहे. हो, आय कॅन सी दॅट. सेम हिअर, मी पण फार खुश आहे. पण तरी म्हणजे यश असा अचानक दुबईहून परत आला ना, सो जरा मला काळजी वाटते रे त्याची. काळजी करण्यासारखं आत्ता तरी काही नाहीये. म्हणजे काहीतरी आम्हाला पण कळलं पाहिजे ना. कळेल कळेल, सगळ्यांना सगळं कळेल. एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर्मनीच्या पंतप्रधानांसोबत, इटलीच्या पंतप्रधानांमार्फत अमेरिकेच्या पंतप्रधानांना घेऊन भारताच्या पंतप्रधानांशी जेव्हा बोलतील ना, तेव्हा सगळ्यांना सगळं कळेल. हॅव अ गुड डे. वहिनी, हा नक्की काय म्हणाला? हा समीर ना नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवतोय. सो आय एम शुअर काहीतरी घोळ नक्कीच आहे. सगळं काय चाललंय आज? कोणीतरी फुलं काय घेऊन येतं, गुड्डीला जोक काय सांगायचंय मला, आणि कधी नव्हत आज काका काकू पण एवढे भांडताय. खरंच कळत नाहीये काही. आणि ह्या सगळ्याच्या गडबडीत मला भाजी घ्यायला जायचंय, मी तेच विसरले. हॅलो फ्रेंड, मी बोलते, मी परी. हाय बच्चा, बोल.
तरी फ्रेंड ते काका काकूंना काहीतरी गोंधळ घातलाय. हो ते कळलंय मला. कळलंय ना? आता जे काय करायचं ते पटकन कर. आई आता भाजी आणायला जाणार. ते गेली ना मग काहीच करता येणार नाही. अरे फ्रेंड ऐकतोयस ना तू? हो बच्चा ऐकतोय आणि विचारही करतोय की काय करू शकतो. ठीक आहे. बाय. हॅलो हॅलो शेफाली, एक काम कर, येताना नेहासाठी भाजी घेऊन ये. काय भाजी? हा आता हे काय नवीन? मी सांगतो तेवढं कर, येताना नेहासाठी भाजी घेऊन ये. ओके ओके डन. चल बाय बाय बाय. परी बाळा मी बाहेर जाते, तू येतेस का? कुठे? मी भाजी घेऊन येते. नको ना जाऊस. का? असंच. आता हे काय नवीन? तू माझ्याबरोबर थांबणार असं म्हणाली होतीस ना. मग तुझ्या बाजूला बसून राहू आणि काम नको करू का बाळा? पण एवढी काय घाई आहे ना, संध्याकाळी आपण दोघे राहूया. मला खूप काम आहेत आणि वेळ खूप कमी. तुझं नेहमीच आहे बस. परी सरप्राईज. हे काय? अरे तूच बोललास ना येताना भाजी घेऊन ये, नेहासाठी ते सरप्राईज असणार म्हणून. मी भाजी म्हणालो होतो. हेच मी हिला सांगत होतो की ही पपई घेऊ नकोस म्हणून, पण ही माझं काय ऐकतच नव्हती. हे रताळ्या, ती पपई नाही तो भोपळा आहे. दे इकडे. हो सॉरी. आणि समजा मी कोथिंबीरीची जुडी दिली असती तर नेहाने कसं रिॲक्ट केलं असतं? अय्या कोथिंबीर, बस एवढंच. पण जर काय मी हा भोपळा दिला तर ती खूप खुश होईल, कारण का भोपळ्याची भाजी तिची सगळ्यात फेवरेट भाजी आहे. काही नाही रे, तुम्ही सगळे जळता माझ्यावर. तुमच्या सगळ्यांचे प्लॅन्स फ्लॉप झाले ना. आता बघा, नेहा खुश होऊन भाजीही बनवणार आणि आम्ही एकत्र जेवायलाही बसणार. शेफाली ऐक ना, मी काय म्हणतो. एक मिनिट. आता तुम्ही सगळ्यांनी इथे उभं राहून नेहा कशी हसते ते ऐकायचं. बाय. शेफाली आई 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 देवा गेली. भोपळा. आई आई अरे बापरे, माझं डोकं भारी का वाटतंय. परी पण असते, तुला पण हसायला येतंय ना. येणारच. माझी आयडियाच तेवढी भारी आहे. मी बोलले होते यशला की भोपळा एवढ्या मेहनतीने आणला आणि फुटला. परी मावशीला सांग आपल्या घरी कोणी भोपळा खात नाही. अरे काय चाललंय तुम्हा सगळ्यांचं? एक काम तुम्हाला धडपणे करता येत नाही. इकडे असेपर्यंत आपण सगळं कॉन्फिडेंटली ठरवतो आणि तिथे गेल्यावर तुम्ही ओव्हर कॉन्फिडंट होता, तुम्ही विसरूनच जाता. काय चाललंय तुमचं? तू काय रे आतमध्ये फक्त फुलं ठेवून आला, दांडुका घेऊन आला बाहेर? कळतं की नाही तुला काय चाललंय ते? गुड्डी हसू नकोस तू. हसवायला गेली होतीस ना का स्वतःचा हसू करून घ्यायला गेली होतीस तू? कुठले जोक सांगत होते तिला? नॉन सेन्स काहीतरी. आणि तू काय ग, तू म्हणजे ना भ्रमाचा भोपळा आहे, भ्रमाचा भोपळा. काय कळत नाही काय चाललंय ते. आणि अहो काका तुम्ही विसरलात.
विसरलात तुम्हाला तिकडे जाऊन भांडायचंय ते? कोणाशी? काका काकू यांना सांगा जरा प्लीज, आपण हे सगळं का करतोय, कशासाठी करतोय हे तुम्हाला माहिती आहे ना? नाही. अरे गधड्या, नेहाच्या चेहऱ्यावर एक मॅजिक वाला स्माइल परत यावं म्हणून हे सगळे प्रयत्न चाललेत ना आपले. आणि काय चाललंय तुमचं? आय एम व्हेरी डिसअपॉइंटेड. मी तुम्हाला सगळ्यांना कशासाठी पाठवलं आणि तुम्ही सगळे काय करून आला तिकडे? यश, काय मी काय म्हणते, काय म्हणताय तुम्ही? मान दुखताय का तुमची? काही म्हणू नका तुम्ही. मला काय, तुला काय झालं? तुझ्या डोळ्यात प्रॉब्लेम आहे का? अरे पण काय आपल्याला थांबवायला पटकन बोल, काय बोलायचं ते कळलं ना. आणि मागे तुम्ही भूत बघितल्यासारखं काय करताय? काय प्रकार आहे हा सगळा? तुला काय वाटतं, मला कळत नाहीये का की हे सगळं तूच करतोयस? ऍक्च्युली नेहा, का करतोयस हे सगळं? मला असं कळलं की तू थोडी डिस्टर्ब्ड आहेस म्हणून. कोणी सांगितलं तुला? मला हे यश, हे आता पाहिलंस ना इथेच हे. ऍक्च्युली आय मेट द फ्लोरिस्ट इन द मॉर्निंग और वो बोला की हत्तीचं स्माइल हरवलंय, ते कंप्लेंट केली पाहिजे. सो हत्ती इज क्राईंग सिटिंग ऑन द ट्री, कारण मुंगीने त्याला भॉ केलं ना. सो त्याच्यामुळे भांडण झालं आणि वता वता भांडले. पर झगडा तो सब्जी का था. पण सब्जी म्हणाली की भांडण करपलं तर एकदम खरपूस लागतं, म्हणून त्याच्यामध्ये भोपळा टाकला. तर भोपळ्याची तंतरली आणि मग भोपळा भुसुम, पंपकिन पण भुसुम, कद्दू भी भुसुम, बेसिकली सगळंच भुसुम. सॉरी. थँक्यू. बस तू अशीच हसत राहणे, छान वाटतेस. आणि खरं सांगायचं तर ती पट्टी मगाशी खूप लागली मला. हो, सॉरी. जाऊ दे. अरे खरंच सॉरी. जाऊ दे. मोठ्या भाषा नीट नाही काढावी. यू हॅव टू गो. सॉरी लागलं. सॉरी. दाखव कशी लागते.